भारतातील सर्वात कुप्रसिद्ध, अत्यंत दुर्मिळ आणि तितकाच गूढ ग्रंथ म्हणून ज्याचा उल्लेख होतो तो म्हणजे नीळावंती ग्रंथ. या ग्रंथाने अनेक गूढ, अगम्य, अकल्पित घटना जन्माला घातल्या. मग नेमके काय आहे हा ग्रंथ? या ग्रंथाने पशुपक्ष्यांची भाषा आत्मसात करता येते असे म्हणतात, कारण या ग्रंथात अशी अघोरी विद्या आहे की जी अवगत केल्याने एकतर ती व्यक्ती ठार वेडी होते किंवा तिचा रहस्यमयीत्या मृत्यू होतो, अथवा ती विद्या त्या व्यक्तीला पूर्णपणे प्राप्त होते. एक आख्यायिका अशी आहे की स्वामी विवेकानंद यांचा अकाली मृत्यू या पुस्तकाच्या वाचनाने झाला. या ग्रंथांची संपूर्ण कथा एकाच वेळी कधीही ऐकू नये किंवा सांगणाऱ्याने एकाच बैठकीत पूर्ण सांगू नये. या ग्रंथाने इतक्या गूढ, अगम्य कल्पना जन्माला घातल्या आहेत की नीळावंतीचे एखादे पान जरी हाती लागले तरी लोकांमध्ये अद्भुत आणि कुतूहल दोन्ही भावना जागृत होतात. नीळावंती या ग्रंथाचा मुख्य म्हणजे विषय पशुपक्ष्यांची गूढ भाषा समजावून घेणे आणि त्यांच्याकडून जमिनीवर अथवा जमिनीवर असलेल्या गुप्तधनाच्या साठ्याचा तपास लागू शकतो. हा या नीळावंती ग्रंथाचा मुख्य आशय आहे. या ग्रंथाची ग्रंथकर्ती म्हणजे लेखिका आहे नीळावंती. आता ही नीळावंती म्हणजे तिच्या पुस्तकाप्रमाणेच गूढ आहे. तिच्याबद्दल कसलीही विश्वसनीय माहिती उपलब्ध नाही, पण ती जिवंत आहे फक्त लोकशाहिरांच्या सांगितलेल्या लोककथांच्या माध्यमातून. असे म्हटले जाते की ही कथापोथी ज्यांनी वाचली त्यांना विद्या अवगत होते, पण त्यासाठी बरेच काही गमवावे लागते, प्रसंगी स्वतःचे शहाणपणही किंवा कुटुंब आप्तही. बाळासाहेब सरनोबत यांनी नीळावंती पुस्तकाचे पुस्तक लिहिले आहे. त्यांनी संकलन आणि संपादन केलेले आहे. थोडक्यात नीळावंती या नावाने अनेकांवर गारुड केले आहे. हा इतका कुप्रसिद्ध ग्रंथ आहे की ब्रिटिश सरकारने 1932 मध्ये ह्या ग्रंथाचे मुद्रणच थांबवले. त्यामुळे ह्या ग्रंथाच्या मूळ प्रती फार कमी लोकांकडे आहेत, अगदी मोजक्याच. असे म्हणतात की हा ग्रंथ ताम्रपानावर संस्कृत मोडी लिपीमध्ये लिहिला आहे. कोणी म्हणतं हा पौराणिक ग्रंथ आहे, तर कोणाला तो प्राचीन असल्याचे वाटते. तसेच मारुती चितमपल्ली यांनी याच नावाचा एक लेखसंग्रह लिहिला आहे. उत्तम कांबळे यांनी देखील यावर एक लेख लिहिला आहे. तर शाहिरीमध्ये सर्वश्रेष्ठ गणल्या जाणाऱ्या हैबती बाबा कुसे यांनी 18व्या शतकात नीळावंतीवर त्यांची शाहिरी रचली आहे. नीळावंतीवर त्यांचे अनेक व्याख्यान आहेत. श्रेष्ठ प्रतिवता म्हणूनही तिचा या आख्यानात उल्लेख केलेला आहे. या नीळावंतीला चिमणी, कोल्हा, लांडगा, टिटवी, पाल, घुबड, गरुड, डोमकावळे, बगळा, मुंगी, मुंगूस, सर्प, कोकिळा आदी सर्वांच्या भाषा अवगत होत्या व ती त्यांच्याशी संवाद करायची. प्रख्यात लेखिका दुर्गा भागवत यांनी हा ग्रंथ मिळवण्याचा बराच प्रयत्न केला, पण त्यात त्यांना यश आले नाही. जोश, पराक्रम, शूरता, साहस, उत्सुकता या रसांची निर्मिती करणाऱ्या शाहिरांनी, तसेच पहाटे पहाटे कंदिलाच्या उजेडात धर्म जागो म्हणून दान मागणाऱ्या पिंगळ्यांनी तिला कवनातून, भागीतातून, कथांमधून वर्षानुवर्षे जिवंत ठेवले. अध्यात्म, चमत्कार, जादूटोणा, गुप्तधन, काळी जादू, तंत्रमंत्र आदी अनेक संदर्भात तिचे नाव घेतले जाते. मग नीळावंती नक्की आहे तरी काय? पुराणकथा की दंतकथा की स्वप्नकथा की वास्तवातली विज्ञानाला आश्चर्यचकित करणारी अद्भुत कथा? तर नीळावंती ही एक धनिकाची कन्या होती. लहानपणापासूनच तिला पशुपक्ष्यांची भाषा कळू लागली होती. दैदिप्यमान सौंदर्य असलेली नीळावंती ही एक अतिशय दुर्मिळ प्रकारची यक्षिणी होती व ती पृथ्वीतलावर अडकलेली होती. त्यामुळे पुन्हा आपल्या लोकांमध्ये पोहोचण्यासाठी तिला गूढ ज्ञान असणे आवश्यक होते. म्हणून रात्रभर भटकून ती आत्मा, भूत, इतर यक्ष, पशुपक्षी या सगळ्यांकडून माहिती गोळा करायची. परंतु ही माहिती गोळा करताना तिला काही ना काही त्याग करावा लागायचा. आधी कुठल्या प्राण्याचा बळी, कधी मोठे हवन, तर कधी स्वतःचे रक्त. एकदा एका सिद्ध आत्म्याने नीळावंतीला असे सांगितले की पुढील आवश्यक ज्ञान मिळवण्यासाठी तुला एका गावात जावे लागेल आणि तिथूनच पुढे तुला तुझ्या यक्षलोकात जाण्यासाठीचा मार्ग मिळेल. अशा पद्धतीने ती रात्री त्या गावात जाण्यासाठी निघते. परंतु तेव्हाच एक तरुण धनिक एका गावातून दुसऱ्या गावात प्रवास करत असताना त्याची बैलगाडी मोडते आणि दरोडेखोर त्याच्यावर हल्ला करतात. म्हणून स्वतःचा जीव वाचवण्यासाठी तो जंगलात पळत राहतो आणि तसाच तो बेशुद्ध पडतो. सकाळी त्याचा डोळा उघडतो तर एक सुंदर तरुणी त्याची मलमपट्टी करत असते. तिच्या सौंदर्यावर तो भुलतो आणि त्या मुलीने लग्न करून आपल्या घरी यावे अशी इच्छा व्यक्त करतो. पण नीळावंती त्याच्यासमोर काही अटी ठेवते की रात्री ती घरी झोपणार नाही आणि रात्री ती कुठे जाईल याचा शोध घेण्याचा प्रयत्न त्याने करू नये. तसा तो तरुण त्या अटी मान्य करतो. अशा प्रकारे नीळावंती लग्न करून त्याच गावात येते आणि दर रात्री उठून गावाच्या बाहेर जंगलात जाऊन ती सिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करत राहते आणि तिला मिळालेले ज्ञान हे ताम्रपत्रावर लिहून ठेवते. हीच ताडपत्री पुढे नीळावंती नावाने आख्यायिकांचा विषय झाली.
अनेक पशुपक्षी निळावंतीला गुप्तधनाचे अड्डे सांगत, मुंगसासारखे प्राणी तिला धनसाठ्याचे रस्ते दाखवत. कारण मुंगूस म्हणजे कुबेराचेच वाहन, त्याला तंतोतंत हे साठे माहीत असतात. अशी या मुंगसाची फौज तिच्यासाठी काम करायची. एकदा निळावंती सासऱ्याबरोबर माहेरी जात असताना तिला मुंगसाची जोडी दिसते. ते नवरा बायको असतात. ती त्यातल्या मुंगसनीशी संवाद साधते. ती म्हणते, माझा मुंगूस नवरा आंधळा आहे. यावर निळावंती उपाय सांगते आणि लाल तुकडा लावून त्याला डोळे देते. त्यानंतर सापाचा मणी मिळावा म्हणून मुंगसाचा फौजफाटा घेऊन ती मणी शोधायला निघते. मण्याच्या उजेडात साप भक्ष्य शोधत असतो. हे सारेजण मणी उचलतात आणि खजिन्याच्या शोधात निघतात आणि आख्यायिका चालूच राहते. एकदा एका मध्यरात्री तिला कोल्हेकू ऐकू येते. कोल्हे तिला सांगत होते की नदीतून एक प्रेत वाहत येईल. त्याच्या कमरेला 2 लाल चिंध्यांच्या गाठी आहेत. त्यात अमूल्य असे मोती आहेत. ते मोती जर काही अंतरावर असलेल्या नाविकाला दिले तर तो इच्छितस्थळी घेऊन जातो. ते ऐकून ती त्या रात्रीच्या घरातून नदीच्या दिशेने जाते. नदीतून प्रेत वाहत आलेले असते. ती नदीत उडी मारून ते प्रेत काठावर घेऊन येते. त्या प्रेताच्या कमरेवरील गाठी सोडवण्याचा प्रयत्न इतक्या भयान रात्री ती करत असते, पण तिला ते हाताने सोडवणे शक्य होत नाही. मग ती दातांच्या साहाय्याने त्या गाठी कुरतडू लागते. हा सर्व प्रकार तिच्या मागोमाग आलेला नवरा पाहतो. त्याला वाटते की ही प्रेतच कुरतडून खात आहे. ही विचित्र बाई आहे. त्याच्या गैरसमजातून तो तिला सोडून देतो आणि ती एकटी पडते. अशी एक कथाही तिच्यासोबत सांगितली जाते. आणि याच कथेची आणखी दुसरी बाजू अशी ऐकण्यात येते की निळावंती ते अमूल्य मोती घेऊन त्या नाविकाच्या दिशेने यक्षलोकामध्ये पळून जायचा प्रयत्न करत असते. पण इथे तिच्या अपेक्षेच्या विरुद्ध तिचा पती तिच्यावर जादूचा प्रयोग करतो. तिला जबरदस्त धक्का बसतो. तिचा पती ज्याला ती सामान्य माणूस समजत होती तो प्रत्यक्षात एक राक्षस होता. त्याला जादूविद्या येत होती आणि निळावंतीला येत असलेली सिद्धी प्राप्त करण्यासाठी तिला फसवून त्याने तिच्याशी लग्न केले होते आणि तो अमूल्य मोती घेऊन पळून जातो. रागाच्या भरात निळावंती सुद्धा सर्व काही मागे सोडून जंगलात जाते आणि गावातील एक माणसाच्या सामानातून तिची ताडपत्रे गोळा करतो. हेच ताडपत्र एकत्रित मिळून तयार केलेला हा ग्रंथ निळावंती ग्रंथ या नावाने पुढे प्रसिद्ध झाला. या कथेत किती सत्यता आहे याची कल्पना कोणालाच नाही, पण विविध वेगळे मंत्र जोडून केलेली ही एक विचित्र पोथी आहे असे सर्वच लोक मान्य करतात. निळावंतीला सृष्टीतल्या सगळ्यांच्या भाषा अवगत असल्याने ते शाहिरांचाही विषय बनली, अध्यात्माचाही विषय बनली, चित्रविचित्र शक्तींचाही विषय बनली, अनाकलीय गूढतेचा पण विषय बनली. तिने लिहिलेल्या निळावंती ग्रंथात अनेक श्लोक आहेत, मंत्र आहेत. असे सांगण्यात येते, मुंगीची भाषा कशी शिकायची इथून सुरुवात होते. मग टप्प्याटप्प्याने पुढील प्राण्यांची भाषा कशी शिकता येते, त्यासाठी कुठले मंत्र आणि साधना करावी लागते याची माहिती यात आहे. निळावंती हा ग्रंथ भारतीय तंत्रशास्त्रातील ग्रंथ आहे. भारतीय गूढविद्या तंत्रशास्त्र यामधील प्रत्येक ग्रंथाविषयी अगणित प्रवाद आहेत. यातील बहुसंख्य ग्रंथ लुप्त झाले आहेत. निळावंती हा ग्रंथ सुद्धा त्याला अपवाद नाही. या ग्रंथात असलेल्या मंत्रांची शक्ती इतकी मोठी आणि प्रभावी आहे की जगभरातील अथवा या जगात नसणारी, फक्त विचारात स्वप्नात दिसणारी कोणतीही गोष्ट आपल्याशी संपर्क करू शकते. याशिवाय दर कसे मोजावेत, गवत कसे मोजावे, जड पदार्थ कसा तोलावा, पृथ्वीवरील प्राण्यांची संख्या किती, माणसे किती, वनस्पती प्रकार कोणते, अशा लाखो प्रश्नांची उत्तरे या ग्रंथात सामावले असल्याचे सांगितले जाते. तसेच या निळावंती ग्रंथात अनेक प्रकारचे अंजने करण्याचे सुद्धा मंत्र आणि कृती आहेत. रात्री दिसण्यासाठी मार्जारांजन, तसेच चोरलेली वस्तू परत मिळवण्यासाठी चोराचा चेहरा दिसावा त्याकरता असलेले अंजन, तसेच इतर अनेक अंजने पृथ्वीवरून दिव्य लोकात जाण्यासाठी असलेली द्वारे शोधण्यासाठी आहेत. याशिवाय अन्न नासू नये, अन्नाला कीड लागू नये यासाठी सुद्धा मंत्र दिलेले आहेत. पेटलेल्या चितेला साक्षी ठेवून जर हा ग्रंथ वाचला तर ब्रह्मज्ञान मिळते असे समाजात बोलले जाते. निळावंती या अतिशय अद्भुत गूढ ग्रंथाचा शोध बरेच जण घेत आहेत, तर काही लोक निळावंती या नावाने बनावट पुस्तके काढून काही पैसे कमावण्याचा प्रयत्नही करत आहेत. आपण सगळ्यांनी हे लक्षात घ्यायला हवे की हे साधे पुस्तक नाही तर ताम्रपाटावर लिहिलेला ग्रंथ आहे. त्यामुळे इंटरनेटवर ऑनलाईन विक्रीस असलेली पुस्तके काय असतील याची आपण कल्पनाच करू शकतो. निळावंती या विषयाने भल्या भल्यांना वेड लावले. ते फक्त उत्सुकतेपोटी लोककथांचे आणि आख्यायिकांचे गूढ जाळे आजही निळावंतीभोवती कायम आहे. निळावंती सत्य आहे की असत्य, माहिती आख्यायिका आहे की वास्तविकता, हेही माहीत नाही. कारण स्वतः अनुभवावरून काहीच नाही, सगळे ऐक्यू आणि संग्रहित आहे. ही पोथी कालपरवापर्यंत पाहिल्याचे बरेच जण सांगतात, म्हणून ती अस्तित्वात असल्याचे वाटत राहते आणि तिचा शोध सुरू होतो आणि तो सुरू राहिलाच हे मात्र नक्की. निळावंती शापित नाही तर ईश्वरकृत असावी. कोण जाणे तिच्या पोथीतला एकांतर मंत्र अनुभवायला मिळालाच पाहिजेत. हो ना, मग त्याकरता निळावंती सापडायलाच पाहिजेत प्रत्यक्षात अनुभवण्यासाठी. माहिती आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.